नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी 40 छातीचा ब्लाउज जो आहे तो कार्ड पेपर ठेवून कटिंग कशा प्रकारे करायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याच जणी मला व्हॉट्सअपला मेसेज करत असतात की कोणता पेपर आहे, तर कार्ड पेपरचा जो सेट आहे तो सेट मधला पॅटर्न काढून 40 साइजचा तुमच्या समोर मी कटिंग दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला टेन्शन न घेता परफेक्ट कटिंग करू शकतात आणि स्वतः तुमचे परफेक्ट ब्लाउज जे आहे ती शिवू शकतात किंवा कस्टमरचे ब्लाउजही तुम्ही शिवू शकतात। कस्टमरची तुमच्याकडे रांग लागण या पद्धतीने मी ब्लाउज पेपर पॅटर्न देत असते। तर आपल्याकडे ब्लाउज पेपर पॅटर्न जे आहेत ती कोणते कोणते प्रकार आहेत ते सांगणार आहे, क्वालिटी कोणती आहे ते सांगणार आहे। तर कटोरी ब्लाउज अगोदर तुम्हाला प्रकार कोणते आहेत ते सांगते। कटोरी ब्लाउज, फोर टक्स ब्लाउज, स्टँड कॉलर ब्लाउज, बोट नेक आणि वन टक्स आणि प्रिन्स कट, हे सर्व प्रकारचे आपल्याकडे ब्लाउज पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्वालिटी कोणती आहे, तर आपल्याकडे कार्ड सीट पेपर आहे, आर्ट पेपर आहे आणि प्लास्टिकचा पेपर आहे। या तीन क्वालिटीमध्ये आपल्याकडे पेपर पॅटर्न आहेत। ज्यांना तुम्हाला 28 ते 48 साइज पूर्ण सेट जरी घ्यायचा असेल तर तोही सेट आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्राइसनुसार किंवा येतील का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला तुमची साइज घ्यायची असेल तर तोही साइज तुम्ही छोटा कॉम्बो सेट जे आहे तेही घेऊ शकतात। त्यानंतर तुम्हाला 5 साइज घ्यायचे असतील तर 5ही घेऊ शकतात, 6 साइज घ्यायचे असतील तर 6ही घेऊ शकतात। या पद्धतीने आपल्याकडे ब्लाउज पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत। खूप साऱ्या जणींनी घेतलेले आहेत आणि स्वतः त्या ब्लाउज शिवतही आहेत। तसंच तुम्हीही त्यांच्यासारखे ब्लाउज शिवावं हीच माझी इच्छा आहे। आणि प्रत्येक जण परफेक्ट काय होतं की परफेक्ट म्हणजे कटिंग जर तुम्ही व्यवस्थित केली नाही, परफेक्ट केली नाही तर तुमचा ब्लाउज जो आहे तो परफेक्ट बसत नसतो। तर तुम्ही कितीही छान छान ब्लाउज शिवा पण कटिंगमध्ये तुमचा परफेक्ट आले नाही, मापे घ्यायची किंवा कशी किती साईजला किती मोंडा किती उंची हे सर्व काही प्रकार जे आहेत ते तुम्हाला इथे पॅटर्नमध्ये सांगितलेलं आहे। तर हा पाहू शकता, हा जो आहे तो सेट आहे। तर या सेटमधलाच तुम्हाला 40 साईजचा माप काढून जे आहे ती कस्टमरचा ब्लाउज मी कट करून दाखवणार आहे। पुढे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर त्याच्यात काय कशा प्रकारे ॲडजस्टमेंट करायचे आहेत, पॅटर्न कशा प्रकारे ठेवायचे आहेत हे सर्व तुम्हाला माहिती सांगितलेली आहे। त्यानंतर आपले स्पीड पोस्टामार्फत पेपर पॅटर्न येत असतात, जेणेकरून तुम्ही तुमचे कागदपत्र जशी येतात घरी पोस्टमॅन जसे आणून देतात तसेच आपले पेपर पॅटर्नही तुमच्यापर्यंत मिळत असतात। त्यानंतर तुम्हाला एकदम परफेक्ट तुमचा वेळही कस्टमरचे ब्लाउज तुम्ही शिवत असताल तर तुमचा वेळ वाचतो, कामात जास्त प्रगती होते आणि जास्त कस्टमर तुम्ही करू शकतात। तर तुम्ही एका ब्लाउजला पेपर कट करायचा, पुन्हा तो ब्लाउज कट करायचा, हे जे काही आहे ते माप टाकायची प्रत्येक वेळेस, हे तुम्हाला टेन्शन राहणार नाही। त्याच्यासाठी तुम्ही हा सेट जर घेतला तर तुमचं काम खूप सोपं होणार आहे। त्यासाठी घ्यायची इच्छा असेल तुमची तर घेऊ शकतात, नसेल तर काही हरकत नाही आहे। कारण खूप जणींना असा प्रश्न होता म्हणजे आहे की ब्लाउज परफेक्ट बसायला पाहिजेत आणि पटकनी ब्लाउज झाला पाहिजे। अर्जंट तुम्हाला कुठं कार्यक्रमाला जायचं झालं किंवा अर्जंट कस्टमरचं ब्लाउज आलं तर त्यावेळेस तुम्हाला माप काढायचं वेगळं, पुन्हा पेपर कट करायचा, पुन्हा तो ब्लाउज पीसवर ठेवायचा, तो ब्लाउज कट करायचा, हे जी काय आहे ती तुम्हाला वेळ जातो। तर पेपर कटिंगमध्ये खूप वेळ जातो। तर तुम्ही 1 तासात ब्लाउज या पॅटर्नवरून जर तुम्ही कट केलं तर 1 तासात तुमचा ब्लाउज शिवून तयार होऊन कस्टमरला देऊ शकतात किंवा स्वतः तुम्ही वेअर करू शकतात। तर ही सर्व गोष्टीचा विचार करून मी हे पेपर पॅटर्न अवेलेबल केलेले आहेत। तर माझे कटिंग स्टिचिंगचे हे तर व्हिडिओ येतच राहतात, पण तुम्हाला हेही माहिती असावं की नवीन नवीन मैत्रिणी जोडल्या जातात, त्यांना माहिती नसतं काय त्याची पेपर पॅटर्नची प्राइस काय आहे, क्वालिटी काय आहे, ते सर्व काही माहिती कशा प्रकारे किती साईजमध्ये आहे हे सर्व तुम्हाला माहिती सांगण्यासाठी मी हाही व्हिडिओ आणत असते।
तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून मी कस्टमरचा ब्लाऊज 40 छातीचा ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज कशा प्रकारे कटिंग केलेला आहे ते तुम्हाला दिसणच. आणि व्हिडिओ काय व्हायलेला आहेत माझे मागे पुढे थोडेफार होत आहे, त्याबद्दल मनापासून माफी मागते. कारण थोडा मोबाईलचा प्रॉब्लेम आल्यामुळे व्हिडिओ जो आहे तो मागे पुढे होत आहे. तर कंटिन्यू व्हिडिओ काही थोडंसं ते काही काम जे आहे ते मोबाईलचं अपडेट काहीतरी आलेलं आहे, ते अपडेट मारल्याच्या नंतर व्हिडिओ जे आहे ती कंटिन्यू तुम्हाला वेळेला येणार आहेत. तर 2 व्हिडिओ मी अपलोड करायचा प्रयत्न करत असते, कारण कटिंग स्टिचिंग हे 2 व्हिडिओ मी अपलोड करणार आहे इथून पुढे. कटिंगचा एका साईजमध्ये कटिंगचाही स्टिचिंगचाही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप सारी अशी डोक्यामध्ये विचार आहेत की माझ्या मैत्रिणींना नवनवीन काहीतरी, तर हे मोबाईलचा थोडा इश्यू संपला माझा की मग मी तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ तुम्हाला टाइम टू टाइम मी अपलोड करत जाईन. दुपारचा व्हिडिओ जो आहे तो आपला 2 वाजता येत असतो आणि 4 वाजता एक छोटासा व्हिडिओ येत असतो. तर या पद्धतीने व्हिडिओ जे आहे ती तुम्हाला माहिती सांगण्यासाठी पाठवत असते. कारण तुमचा एक ब्लाऊज जे आहे ती कटिंग बी झाला पाहिजे एकाच दिवसात आणि स्टिचिंग बी झाला पाहिजे, त्यासाठी. किंवा मी पेपर पॅटर्नवरून कस्टमरचं किंवा माझं स्वतःचं ब्लाऊज पेपर पॅटर्नवरून तुम्हाला दिसण्यासाठी किंवा परफेक्ट बसतं का नाही हे पाहण्यासाठी कटिंग स्टिचिंग ही सर्व तुम्हाला एक एक व्हिडिओमध्ये मी आणणार आहे. पण काही सांगितल्याप्रमाणेच की मोबाईलचा थोडासा इश्यू आहे, ते झाला सॉल्व की मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणत राहणार आहे. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू. तर इथे पाहू शकतात मैत्रिणींनो, या पद्धतीने आपल्याला हा ब्लाऊज जो आहे तो 40 छातीचा आहे, कस्टमरचा ब्लाऊज आहे. पाहू शकतात हा मापाचा ब्लाऊज आहे. हा जो आहे तो आपण काठापदर साडीचा आहे ब्लाऊज पीस, आणि हे जे आहे ते अस्तर घेतलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला सर्व जी मापे टाकून व्यवस्थित असं हा घेतलेला आहे मी कार्ड सीट पेपरचा सेट घेतलेला आहे. याच्यामध्ये सर्व साईज आहेत, आर्ट पेपर, कार्ड सीट, ही सर्व जी मापे जे आहेत ते आपल्याकडे अवेलेबल आहेत. ज्यांना कुणाला पाहिजे असतील तर तुम्हाला बोललेच आहे की खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर याच्यामधला मी हे पाहू शकतात 40 छातीचं माप जे आहे ती काढलेलं आहे, पाठीचा भाग काढलेला आहे, साईड पीस काढलेला आहे, क्रॉस पट्टी काढलेली आहे, आणि लांब बाही आणि ही कटोरी आणि ही छोटी बाही, या पद्धतीने सर्व माप असतात. तर हे आपण साईडला ठेवून देऊ. आणि हा जो सेट आहे तर पाहू शकता हा सेट पूर्ण सेट आहे. 28 ते 48 साईज पर्यंत हा पूर्ण सेट आहे. या सेटमध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे तर तुम्हाला ते सविस्तर असं माहिती, जे जे पार्ट हे तुम्हाला दाखवलेले आहेत. तर एका साईजमध्ये एवढे पॅटर्न येत असतात. तर हे अशा प्रकारे प्रत्येक साईजचे पॅटर्न आहेत. तर हे आपण आता साईडला ठेवून देऊता. आणि याच्यावरून हा कस्टमरचा ब्लाऊज आहे, तर अशा प्रकारे मी कट करणार आहे. अगदी तुमचं 15 मिनिटात तुमचा ब्लाऊज कट करून इकडे तिकडे होऊ शकतो. अस्तरचा असेल तर तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगण्यासाठी 15 मिनिटं लागू शकतात. अगदी 5-10 मिनिटात मी ब्लाऊज कट करत असते. पण तुम्हाला ही व्यवस्थित माहिती जी आहे ती समजली पाहिजे, त्यासाठी मी या पद्धतीने स्टेप बाय स्टेप माहिती सांगत असते. अगोदर आता आपल्याला काय करायचं आहे, कस्टमरचा ब्लाऊज आहे, कशा प्रकारे मापे घ्यायचे आहेत ब्लाऊज वरून ते सांगणार आहे. अगदी 1-2 मापे घ्यायचे आहेत. तर हे पाहू शकतात उंची जी आहे ते आपल्याला चेक करायची आहे उंची. तर हे पहा तयार उंची 13.5 आहे. तर आपल्याला पॅटर्नची उंची मोजून घ्यायची आहे, किती आहे ती. पाठीचा भाग घ्यायचा आहे, पाठीच्या भागापासून आपल्याला या साइड पर्यंत अशी उंची मोजून घ्यायची आहे. तर हे पाहू शकतात तयार 13.5 आहे, 1 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर परफेक्ट हा 40 छातीचा ब्लाऊज आहे तो कस्टमरला कुठेच वाढवायचा नाही, कमी करायचा नाही. तर या पद्धतीने आपण इथे टाकून घेणार आहे. त्यानंतर दुसरं माप जे आहे ते इथे पाहू शकतात. तुम्हाला छाती मोजायची आहे, तर या पद्धतीने तुम्ही छातीचं माप मोजून घ्यायचं आहे आणि पॅटर्न सेट मधून काढून घ्यायचा आहे. अगदी हे पहा 10 आलेला आहे छातीचा चौथा भाग. तर हा आपला 40 छातीचा पॅटर्न आहे. या पद्धतीने हे एक माप झालेलं आहे. आपल्याला उंचीचा एक माप झालेला आहे. त्यानंतर आपल्याला आता बाकीचे जे पार्ट आहेत ते आहे तसे ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला. हे साइड पीस या पद्धतीने असा ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर कटोरी ठेवून घ्यायची आहे आपल्याला. हे पहा या पद्धतीने आपण कटोरी जी आहे ती ठेवून घेणार आहे.
आता ही आहे आपली सिंगल कटोरी. मला कस्टमरचा ब्लाऊज पाहू शकतात, हे डबल कटोरीचा आहे. हे पहा डबल कटोरीचा आहे. तर त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा इथे उंची वाढून घ्यायची आहे कटोरीमध्ये. सिंगल पासून डबल कटोरी कशा प्रकारे तुम्ही करू शकता ते सांगणार आहे. तर इथे तुम्हाला या पद्धतीने असं कटोरी ठेवायची आहे आणि नंतर अर्धा इंच अगोदर आखून घ्यायचे आहे खालच्या साईडने. हे पहा अशा प्रकारे तुम्ही आखून घ्यायची आहे. खालची बाजू जी आहे ती आखून घ्यायची आहे, ही आणि नंतर आपल्याला असं वरती सरकवून घ्यायचं आहे अर्धा इंच. किती घ्यायचं आहे? अर्धा इंच, जेणेकरून आपली कटोरी जी आहे ती परफेक्ट जॉईंट साईड पीसला झाले पाहिजे. त्यासाठी या पद्धतीने आपण वाढवून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला पाठीचा भागही घ्यायचा आहे आखून आणि त्यानंतर आपल्याला गळ्याची उंची जी आहे तीही मोजून घ्यायची आहे. कस्टमरच्या ब्लाऊजच्या गळ्याची उंची मोजायची आहे. पाठीचा भाग जो आहे हा किती इंच आहे ते चेक करायचं आहे. तर हे पहा 5.5 आहे. तर आपल्याला इथून घ्यायचं आहे तयार 5.5 आहे आणि वरती आपल्याला 1.25 वाढून घ्यायचं आहे. शिलाई मार्जिंगसाठी खालच्या कमरेच्या साईडने शिलाईसाठी आणि पाइपिंग बनवण्यासाठी 1/2 इंच. या पद्धतीने आपण हे 6.25 वरती मार्क करून घेतलेला आहे. आता आपल्याला आहे असं ठेवून व्यवस्थित असं हे पूर्ण आखून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे आखून घेतलेला आहे इथपर्यंत. आता हा पॅटर्न जो आहे तो असा वरती सरकवून घ्यायचा आहे. तुम्हाला गोल जर गळा काढायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही गोल गळा आहे असा काढायचा आहे. तुम्हाला दुसऱ्या डिझाईन बनवायचे असतील तर तुम्ही दुसऱ्या डिझाईनही बनवून घेऊ शकतात. या पद्धतीने आपण हा पॅटर्न आखून घेतलेला आहे. आता राहिलेला आहे आपला साईड पीस. तर साईड पीसही आपल्याला आहे असा हे पहा आखून घ्यायचा आहे. हे पहा झालेला आहे. आता आपल्याला काय राहिलेला आहे? आपल्याला बाहीची लांबी राहिलेली आहे. आता इथे मी कस्टमरचा ब्लाऊज जो आहे त्याच्याची लांबी जी आहे ती मोजून घेणार आहे. त्यांनी इथे कमी करायला लावलेली आहे मला बाही. तर इथे पाहू शकतात 9.5 ची बाही लांबी आहे. तर आपल्याला हा पॅटर्न जो आहे तो किती इंचाचा आहे चेक करायचा आहे. तर हे पाहू शकतात इथे 9.5 आलेला आहे. 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे शिलाई मार्जिंगसाठी. तर या पद्धतीने हा जो ब्लाऊज आहे बाही आहे तो परफेक्ट आहे. तर हे जे आहे ते आपण आहे असं ठेवून घेणार आहे. आता इथे तुमचा पॅटर्न बसू शकत नाही. मग तुम्ही काय करायचं आहे, एक्स्ट्रा तुम्हाला कपडा असेल तर तुम्ही एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे. हे पाहू शकतात या साईडने मी ब्लाऊजची बाही जी आहे ती टाकून घेणार आहे आणि कटोरी जी आहे ती आपली कटोरी इथे व्यवस्थित असे म्हणजे कपडा शिल्लक राहत नाही. इथे ऍडजस्ट करण्यासाठी मी इथे कटोरी टाकून घेणार आहे. हे पहा अशा प्रकारे आपण अर्धा इंच वरती सरकवून घ्यायचे आहे. आपल्याला डबल कटोरी करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंच वरती घ्यायचे आहे. हे पहा अशा प्रकारे सिंगल कटोरी आपली इथं आलती. आता हे जे आहे ती डबल कटोरी आहे. एकदम ॲक्युरेट मध्ये कट तो कट घेतलेला आहे इथला भाग. आता इथे आपल्याला क्रॉस पट्टी जी आहे ती टाकून घ्यायची आहे. हे पहा अशा प्रकारे मी ही पूर्ण मार्क करून घेतलेला आहे. आता ही बाहीची जी आहे ती उंची आपल्याला व्यवस्थित अशी आहे अशी आखून घ्यायची आहे.
हे पहा, अशा प्रकारे हे पूर्ण ब्लाऊज जे आहे ते मी आखून घेतलेलं आहे. आता हे आपण कट करून घेऊया. तर हे पाहू शकतात, अशा प्रकारे कटिंग झालेलं आहे. आता आपण हा मेन जो ब्लाऊज पीस आहे हा कट करून घ्यायचा आहे. आता इथे कमी पडत आहे तर ते नंतर मी जॉईंट देणार आहे. तर हे पाहू शकतात, अशा प्रकारे हा आपण पूर्ण ब्लाऊज जो आहे तो कट केलेला आहे. तर या पद्धतीने आपण पॅटर्न वापरून ब्लाऊज जो आहे तो कट करायचा आहे. तर या सेट मधला पाहू शकतात, हा अशा प्रकारे आपण कुठलाही ब्लाऊज तुम्ही कटिंग करू शकता. तर परफेक्ट कटिंग आहे. फक्त तुम्हाला उंचीमध्ये कमी जास्त करायचं आहे, बाही लांबीमध्ये कमी जास्त करायचं, एवढंच तुम्हाला काही जी प्रॉब्लेम येईल तेवढाच येणार आहे. बाकीचं तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही. तर परफेक्ट 100% ब्लाऊज बसणारच. तर हा मी कस्टमरचाच तुम्हाला नेहमी दाखवत असते, कारण मी कस्टमरचे ब्लाऊजही तुम्हाला जे पॅटर्न देत असते त्याच्यावरूनच कट करत असते. तर या पद्धतीने मी ब्लाऊज कट केलेला आहे. तर मैत्रिणींनो, चला भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.